तो चालक आहे का मालक आहे विचारायला. याचा पुढे काही झाला की एक आर्थिक दंड होईल आणि आतमध्ये जाणार तुम्ही 1 महिन्यासाठी. त्यानंतर तडीपार येईल. त्याच्यानंतर काही झाला तडीपार होणार तुम्ही डायरेक्ट. ऐकलं असतं तुम्ही आता 10 लोक झाले तडीपार रेतीवाले. नमस्कार मित्रांनो, आज SP ऑफिस येथे अवैध रेती चालक मालक ज्यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यांना बोलून परेड घेण्यात आली ॲडिशनल SP आयुष नोपानी यांच्याद्वारे आणि ताकीदही देण्यात आली. आपण जाणून घेऊया काय नेमकं घडलंय. सर, तुम्ही सगळ्यांना बोलून परेड घेतली आणि त्यांना ताकीद दिली, तर नेमकं काय काय सांगण्यात आलं, त्यांना काय ताकीद देण्यात आली? हे आपला बॉन्ड घेण्याचा प्रोसेस असते. त्याच्याकडून जे आरोपी आहे रेती चोरीचे गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडून आपण लेखीमध्ये बंधपत्र घेतो की त्यांच्याकडून काही गैरकानूनी कृत्य होणार नाही. जर झालं तर त्यांच्यावर आर्थिक दंड किंवा अरेस्ट करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. तर BNSSचे 126 आणि 29 या कलमप्रमाणे आपण त्यांचं बंधपत्र लिहून घेतलेलं आहे. असे 30 लोकांना आपण जालना आणि भोकरदन हे दोघी सब डिव्हिजनच्या लोकांना हजर केला होता. उद्या अंबड आणि परतूर असे हे 2 सब डिव्हिजनचे रेती माफिया लोकांना आपण हजर करणार. सर, एक चंदनजिरा प्रकरण होतं इनोवामध्ये गाय चोरीचं, त्याच्यामध्ये पुढं काही अपडेट आहे, काही पकडण्यात आलं, इनोवाचा काही शोध लागलाय का? नाही, शोध तर नाही लागला, पण त्याचा तपास सुरू आहे. 2-3 घटना जालना सिटीमध्ये तशी झाली होती. CCTV फुटेज पण भेटलेला आहे. तर तो तपास थोडा प्रोग्रेसवर आहे. ते आरोपी भेटतील त्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. आणि सर, शेवटी नीलम थिएटरमध्ये पण एक राडा झाला होता 2 दिवसांपर्यंत. त्या नीलम थिएटरमध्ये तोडफोड करण्यात आली छावा पिक्चरच्या दरम्यान. त्याच्यामध्ये देखील काही अपडेट आहे? त्यामध्ये कायदेप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये जे प्रतिबंधक कारवाई किंवा जे तरतूद आहे त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत. धन्यवाद सर. एकूणच जसं नोपानी सरांनी सांगितलं की जालना जिल्ह्यामध्ये आता पोलीस ॲक्शन मोडवर आली असून जे अवैध वाळू वाहतूक असो किंवा गुन्हेगारी करणारे वृत्ती असो त्याच्याबद्दल कठोरात कठोर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आलेली आहे. मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वमी डिजिटल.